मुख्यमंत्री कार्यालय उडवण्याची धमकी आलेली आहे। पाकिस्तानमधून ही धमकी आल्याची माहिती समोर आली आहे। थोड्याच वेळात सीएमओ कार्यालय निवेदन देणार आहे। मुख्यमंत्री कार्यालय हे उडवून देण्याची धमकी आलेली आहे। पाकिस्तानमधून ही धमकी आल्याचं कळतंय। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानमधून ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये सीएमओ कार्यालय या संदर्भातील निवेदन देणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी आलेली आहे आणि पाकिस्तानमधून ही धमकी आल्याचं कळतंय आणि थोड्याच वेळामध्ये सीएमओ कार्यालयाकडून निवेदन देखील दिलं जाईल। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। अश्विनी, पाकिस्तानमधून धमकी आल्याचं कळतंय, मुख्यमंत्री कार्यालयाला उडवून देण्याची माहिती मिळतेय। जी आता जी जानकारी मिळालेली आहे त्यामध्ये असा सांगण्यात आला आहे की मुख्यमंत्री कार्यालयाला उडवायची धमकी दिली गेली आहे। पाकिस्तानमधनं हे कॉल किंवा मेल करून असा धमकी दिल्या गेल्या आहेत। 1 तासात सीएमओ ऑफिस कडून एक निवेदन देण्यात येईल। यामध्ये पूर्ण जी माहिती आहे त्यांच्याकडून ते लोक पत्रकारांना देणार आहेत आणि त्यामध्ये नुसतं ही धमकी फक्त सीएमओ ऑफिसला आली आहे आणि त्यामध्ये अशी पण माहिती मिळत आहे की सीएम जे आहेत त्यांना पण धमकी देण्यात आली आहे। जसा काही दिवसापूर्वी जी आपले डीसीएम आहेत एकनाथ शिंदे यांची गाडीवर हल्ला करण्याची धमकी आली होती आणि त्यामध्ये 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आला होता। यामध्ये आता पाकिस्तानमधनं आला आहे तर खूप गंभीर स्वरूपाची ही दखल दिली गेली आहे पोलिसांकडून आणि कारवाई चालू आहे। अश्विनी, ही धमकी कशाद्वारे दिली गेलेली आहे किंवा कधी आलेली आहे याची काही प्राथमिक माहिती समोर आली आहे का? अजून पोलिसांकडून काही डिटेल जे आहेत ते आता साझा नाही करण्यात आला आहे। सीएमओ ऑफिस कडून फक्त माहिती दिली गेली आहे की धमकी आलेली आहे त्यांच्याकडे। पाकिस्तान मधनं ही धमकी होण्याची शक्यता आहे आणि त्याची जे चौकशी आहे तो सुरू केली गेली आहे। अश्विनी, सीएमओ कार्यालय थोड्याच वेळात निवेदन देणार असल्याचं कळतंय, कधीपर्यंत हे निवेदन बाहेर येऊ शकेल? 1 तासात जो सीएमओ ऑफिस कडून जो माहिती देण्यात आली ते 1 तासात ते लोक एक निवेदन देणार आणि संपूर्ण माहिती त्या निवेदनामध्ये ते पत्रकारांना जे आहे साझा करणार। धन्यवाद अश्विनी कुमार, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री कार्यालयाला धमकी आलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। पाकिस्तानमधून ही धमकी आल्याचं कळतंय आणि थोड्याच वेळामध्ये सीएमओ कार्यालय या संदर्भातील निवेदन देणार आहे आणि त्यामधूनच आता अधिकची माहिती समोर येणार आहे। नेमकी ही धमकी कधी आली, कशाद्वारे दिली गेली या संदर्भात कोणतीही माहिती आलेली नाहीये। मात्र थोड्याच वेळामध्ये सीएमओ कार्यालय या संदर्भातील निवेदन देईल आणि त्यामधून ही माहिती स्पष्ट होईल। मात्र आताची सर्वात मोठी बातमी आहे, मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची ही धमकी पाकिस्तानमधून आल्याचं कळतंय आणि या संदर्भात थोड्याच वेळात निवेदन देखील जारी केलं जाईल।